मध्य प्रदेशचे आदिवासी कल्याण मंत्री विजय शाह यांनी भारतीय सैन्यातील कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत एक वादग्रस्त वक्तव्य केलंय। विजय शाह यांनी एका जाहीर कार्यक्रमात म्हटलंय की ज्यांनी आपल्या मुलींचे कुंकू पुसलंय त्या लोकांना आम्ही त्यांच्याच बहिणीला पाठवून चांगलाच धडा शिकवलाय। त्यांनी आमच्या हिंदूंना कपडे काढून मारले तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्याच समाजातील बहिणीला पाठवलं की जेणेकरून ज्यांनी आमच्या बहिणी विधवा केल्या त्यांना त्यांच्या समाजातील बहिणी लग्न करून सोडेल, असं विजय शाह यांनी म्हटलं। विजय शाह यांच्या या वक्तव्यावरून वाद निर्माण झालाय। कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना मध्य प्रदेशातील भाजप मंत्री विजय शाह यांची जीभ घसरली। विजय शाह यांनी एका कार्यक्रमादरम्यान कर्नल सोफिया कुरेशी यांचे वर्णन दहशतवाद्यांची बहीण असं केलं। काँग्रेस नेत्याने भाजप मंत्र्यांचा व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर सोशल मीडियात संताप व्यक्त करण्यात येतोय। त्यामुळे वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह यांना भाजप कार्यालयाने तात्काळ बोलावून घेतले। या प्रकरणी त्यांनी माफी मागितली आहे। वरिष्ठांनी शाह यांना फटकारल्यानंतर ते पळत पळत पक्षाच्या कार्यालयात पोहोचले। भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनीही याबाबत प्रदेश कार्यालयाकडे अहवाल मागितलाय। त्यानंतर मध्य प्रदेश संघटन मंत्री हितानंद शर्मा आणि भाजप प्रदेशाध्यक्ष वी.डी. शर्मा यांनी मंत्री शाह यांना चांगलेच फटकारले। शाह यांनी पक्षाच्या नेतृत्वाकडे माफी मागितली आहे। त्यासोबतच माध्यमांसोबत येऊन मी बहीण सोफियाची 1000 वेळा माफी मागतो असं देखील म्हटलंय। मैंने कहा ना आपको कि जो घटना हुई मैं उस दिन से विचलित हूं और पूरा मेरा बैकग्राउंड मिलिट्री वाला रहा। मेरे परिवार में कई शहीद हुए, मिलिट्री में रहे और उस दिन की घटना के बाद जहां हमारे हिंदू बहनों को उनके सामने उनके पिता, उनके पति, उनके बेटे के मांगों में, बहनों के मांगों से सिंदूर उजाड़ दिया गया। सोफिया बहन हमारी सगी बहन से बड़ी है, जिन्होंने राष्ट्र धर्म निभाते हुए जाति समाज से ऊपर जाके उन लोगों से बदला लिया। वो बहन हमारी सगी बहन से महत्वपूर्ण है और मेरा ना तो ऐसा कोई मन था ना इच्छा थी, और उसके बावजूद अगर जोश में कोई बात निकल गई हो और किसी को बुरी लगी हो तो मेरा ना उद्देश्य था। फिर भी अगर किसी को लगी हो तो मैं दिल से एक बार नहीं 10 बार माफी मांगता। मैंने कहा ना कि हम देश प्रेमी आदमी हैं और हर समाज के लोग जिन्होंने आज हिंदुस्तान के लिए जाति से बढ़कर काम किया है।